ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरामध्ये होत असलेल्या नागला बंदर येथील अतिक्रमणांना ताबडतोब अटकाव आणावा अशा प्रकारची मागणी शिवसंग्राम संघटनेचे ठाणे अध्यक्ष रमेश आमरे यांनी केली आहे। घोडबंदर रोड परिसरामध्ये नागला बंदर येथे हा किल्ला आहे। अनेक ऐतिहासिक संदर्भ या ठिकाणी आढळून येतात। गेल्या काही वर्षांमध्ये या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहे, मात्र पुरातत्व खात्याचं याकडे साफ दुर्लक्ष झालं आहे। त्यामुळे ताबडतोब या ठिकाणीची अतिक्रमण थांबवावीत आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री रमेश आमरे यांनी केली आहे। शिवकालीन किल्ला आहे नागला बंदरला, याच्या संदर्भात आम्ही उपोषणाला बसलो आहे। इथे अनुकूल बांधकाम केलेलं आहे त्या जागेवरती आणि प्रशासन त्याच्यावरती लक्ष देत नाही आहे। 2007 पासून आम्ही सातत्याने पाठपुरावा घेत आहोत। त्या जागेचा गैरवापर करत आहेत। इथे काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत, ते हटवण्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे। ठाणेकर नागरिकांना विरंगुळ्याचं हक्काचं ठिकाण म्हणून तलावपाळी या परिसराकडे बघितलं जातं, मात्र गेल्या काही दिवसांपासून मासुंदा तलावाकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होऊ लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठू लागले असून उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटू लागल्याने इतके दिवस तळाशी दडलेला कचरा आता काठावर दिसू लागला आहे। खाद्यपदार्थ, निर्माल्य, मातीच्या मडक्यांमधून टाकलेली घाण, दारूच्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकचे ढीग या तलावाच्या चारही दिशेला दर्शन देऊ लागले आहेत। या कचरा प्रदूषणामुळे ठाणे शहरातील मासुंदा तलावातील मासे मृत पावत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत। मृत माशांमुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे। मासुंदा तलावाचं सुशोभीकरणाचे मोठाले प्रकल्प एकीकडे महापालिकेच्या वतीने राबवले जात असताना दुसरीकडे या तलावाला कचऱ्याचा विळखा पडल्याने ठाण्यातील पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या आयुक्त विरुद्ध नगरसेवक अशा प्रकारचं चित्र बघायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून हा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांना आयुक्तांनी आक्षेप घेतला। या नियुक्त्यांची नोंदणी राजपत्रात केली जाणार नाही अशी भूमिका आयुक्तांनी घेतली। त्यापाठोपाठ महापौरांनी देखील आयुक्तांना लेटर बॉम्ब टाकत जोपर्यंत बजेटला महासभेची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत परस्पर कामं करू दिली जाणार नाही अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे। त्यापाठोपाठ सभागृह नेते त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनाच्या कामांना देखील आता प्रशासनाने आक्षेप घेतला आहे। या सगळ्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या विकासाची कामं मात्र रखडतील की काय अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे। अर्थसंकेत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रस्थापित मराठी ब्रँडसाठी विविध विभागामध्ये वोटिंग विभागलं गेलं आहे। काल या वोटिंगचा शुभारंभ मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। 8 मे 2017 ते 22 मे 2017 या कालावधीमध्ये अर्थसंकेतच्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरूपात महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कुठला या संदर्भातलं वोटिंग घेतलं जाणार आहे। काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या हस्ते या वोटिंगचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी स्वतः श्री राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या आवडत्या ब्रँडला वोटिंग केलं। यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री अरविंद गावडे, अर्थसंकेतचे संस्थापक श्री अमित बागवे, रचना बागवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तळवळकर जिमचे श्री मधुकर तळवळकर, TJSB सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील साठे, BY पाध्ये पब्लिसिटीचे श्री विजय पाध्ये, सेंट एंजलोज प्रोफेशनल एज्युकेशनचे श्री राजेश ॲग्नेलो अथायडे, सेलिब्रिटी शेफ श्री तुषार प्रीती देशमुख यांनी स्वतः विविध ब्रँड्सला मतदान केलं आहे। या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँडसाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। पितांबरी, तळवळकर जिम, वामन हरी पेठे, TJSB सहकारी बँक, BY पाध्ये पब्लिसिटी, अहिल्या आयुर्वेदिक औषधालय, फ्रँटेज मीडिया, रूरल रिलेशन्स, माधवबाग, सेंट एंजलोज प्रोफेशनल एज्युकेशन, केसरी टूर्स, वास्तू रविराज, M इंडिकेटर या 13 ब्रँड्सने या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे।
मराठी उद्योजकांचे सुद्धा ब्रँड जगप्रसिद्ध असून जास्तीत जास्त उद्योजकांना ब्रँडिंगचं महत्त्व कळावं यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आल्याचं श्री अमित बागवे यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड या नावाने आपण एक कार्यक्रम घेऊन आलो आहोत. महाराष्ट्राला टॉप 13 ब्रँडला आपण त्याच्या अंडर वोटिंगसाठी घेऊन आलेलो आहोत. महाब्रँड.अर्थसंकेत.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमच्या लोकप्रिय ब्रँडला मतदान करायचं आहे, सबमिट करायचं तुमचं जे काय मत असेल ते. त्या मतदानाचा आम्ही 23 मे रोजी शिवाजी मंदिर येथे कार्यक्रम करणार आहोत. आज ह्या कार्यक्रमाचं वोटिंगचं लॉन्चिंग आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते बंगल्यावरती केलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमचा जो आवडता ब्रँड आहे, जो तुम्हाला वाटतं तुमचा लोकप्रिय आहे, तुम्ही नेहमी वापरता ज्या ब्रँड, त्यांना तुम्ही मतदान करा असे आम्ही तुम्हाला आवाहन करतो. नगरसेवक श्री शैलेश पाटील यांच्या वतीने ठाण्याचे उपमहापौर माननीय श्री रमाकांत मडवी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा नगरसेवक श्री शैलेश पाटील यांच्या वतीने माननीय उपमहापौर श्री रमाकांत मडवी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. हिंदी भाषी एकता परिषद या संस्थेच्या वतीने नुकतंच कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातील अनेक नामवंत कवी या संपूर्ण कवी संमेलनामध्ये सहभागी झाले होते. सादर करीत आहोत या कवी संमेलनाची एक झलक. चाहा नहीं सुरबाला के गहनों में गूथा जाऊं, चाहा नहीं सुरबाला के गहनों में गूथा जाऊं, चाहा नहीं प्रेमी बाला में पित प्रेसी को ललचाऊं, चाहा नहीं सम्राटों के शौक पे हरी डाला जाऊं, चाहा नहीं देवों के सर चढ़ू भाग्य पर इतराऊं. और अगली पंक्ति आप उठा लेना, शायद इस काव्य निक्षा की एक सार्थक नाम प्रारंभ करना चाहते हैं. चाहा नहीं सुरबाला के गहनों में गूथा जाऊं, चाहा नहीं प्रेसी बाला में बिंद प्रेसी को ललचाऊं, चाहा नहीं देवों के सर चढ़ू भाग्य पर इतराऊं, चाहा नहीं सम्राटों के सर चढ़ू, चाहा नहीं सम्राटों के सर भाग सम्राटों के शौक पे डाला जाऊं. मुझे तोड़ लेना बनवाली, उस पथ पर तुम देना फेंक, मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पथ जाएं वीर रहे, जिस पथ जाएं वीर रहे, जिस पथ जाएं वीर रहे. महाराष्ट्रातील शाळांमधून आता कुठल्याही प्रकारचं जंक फूड विकलं जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी असलेल्या विविध शाळांमध्ये सुरू असलेल्या कॅन्टीन्समधून आता सर्व प्रकारचं जंक फूड बाद होणार आहे. पोटॅटो चिप्स, नूडल्स, कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक, पिझ्झा, बर्गर, केक्स, बिस्किट्स, बन्स, पेस्ट्रीज आणि
इतर पदार्थांवर या निमित्ताने बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगलं अन्न मिळावं या दृष्टिकोनातून हा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेली रोटी, व्हेजिटेबल पुलाव, इडली वडा, नारळ पाणी, जलजिरा आणि इतर तत्सम पदार्थ आता या सगळ्या पदार्थांची जागा घेणार आहेत. ठाणे शहरामध्ये डॉक्टर अमृता शरद कोळी यांच्या पुढाकाराने विवा वेलनेस हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत ॲक्वॅटिक थेरपीद्वारे अनेक रोगांवर इलाज करता येणार आहे. या संदर्भातली माहिती देण्यासाठी नुकताच एका सेमिनारचं आयोजन ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला आमदार श्री निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर अमृता शरद कोळी यांनी हा उपक्रम ठाणे शहरामध्ये सुरू केला आहे. या माध्यमातून अनेक असाध्य रोगांवर इलाज करता येऊ शकतो असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे फिजिओथेरपीची सेवा देखील त्यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि परिवहन सदस्य श्री जेरी डेव्हिड यांचा वाढदिवस नुकताच अतिशय उत्साहाने साजरा झाला. या निमित्ताने त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं देखील उद्घाटन करण्यात आलं. या निमित्ताने आपले सरकार सेवा केंद्र कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. अपंगांना व्हीलचेअर वाटप, सायकल, वॉकर्स इत्यादी उपक्रमांचं वाटप यावेळेस करण्यात आलं. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी यावेळेस विविध खेळांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसाठी या निमित्ताने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री जेरी डेव्हिड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार श्री प्रताप सरनाईक, नगरसेविका सौ परीक्षा सरनाईक, पूर्वेश सरनाईक, परिवहन सदस्य श्री सचिन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा आणि मध्ये आडत्यांचं कुठल्याही प्रकारे कमिशन न राहता थेट शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून गेल्या 11 वर्षांपासून संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. 9 दिवसामध्ये कोट्यावधी रुपयांची या ठिकाणी उलाढाल होत असते. गेल्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणेकर नागरिक आता या आंबा महोत्सवाची वाट बघू लागले आहेत, असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात, तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा.
पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.